नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि वेद न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना श्रावण महिन्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। हर हर महादेव। आपण सध्या आलेलो आहोत एक पुसदवरून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असे हर्षी देवस्थान आणि खरंच आध्यात्मिक केंद्राचे एक अद्वितीय स्थान म्हणून ओळखले जाते आणि पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेढलेले आहेत। आणि बऱ्याच श्रावण सोमवार असो, महाशिवरात्र असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी भक्त येतात आणि उंच डोंगरावर असे वसलेले हे हर्षी देवस्थान आपल्या या पुसद तालुक्यात आहे। आणि इथली प्राचीन काही संस्कृती आहे ही सुद्धा या मंदिराला लाभलेली आहेत आणि आपण मंदिराच्या त्या ठिकाणचे तिथलेही काही व्हिडिओ आज जे भक्तगण हजारो संख्येने या ठिकाणी आलेले आहेत त्यांची आपण माहिती घेऊ। आपण या ठिकाणी पुसदपासून उंबरखेडचा रोड आहे, हा एक मार्ग फक्त खूप काळापासून प्रलंबित आहे आणि रस्ते चांगले नाहीत। तो वारंवार आपण मागे वेद न्यूजजवळ दाखवलं होतं। काय नाव आपलं, कुठून आले? मी मधुकरनगरमधून आलेलो आहो। माझं नाव बंधू गायकवाड आहे। इथं हर्षीच्या दर्शनासाठी आलेलो आहो मी। खूप चांगलं वाटतं इथं आल्यामुळं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आलेलो आहो। खूपच छान वाटतं इथं आल्यामुळे। तिथलचा परिसर वगैरे खूप छान आहे। नक्कीच अतिशय सुंदर असं स्थळ हर्षी येथील देवस्थानाचं आहे। आणि यानंतरही आपण आपल्या वेद न्यूजच्या माध्यमातून जे काही 5 सोमवार आहेत तर वेगवेगळे ठिकाण त्यामध्ये जे महादेवाचे काही असे स्थळं आहेत त्या ठिकाणी आपण भेट देऊ आणि तिथलं माहिती आपल्याला देऊ। आपण बघत राहा वेद न्यूज पुसद। संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला दाखवलेला आहे आणि हर्षी देवस्थानाचे संस्थापक अध्यक्ष आणि काही विश्वस्त आपल्यासोबत आहे। विजयराव भाऊ खंदारे पाटील। भाऊ, आम्ही एक येताना दरवेळेस या ठिकाणी येतो आणि वेद न्यूजच्या प्रेक्षकांना
श्रावण सोमवार निमित्त जे काही दर्शन जे आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो. पण पुसद ते उंबरखेडची रोडची दुर्दशा ही सुद्धा अतिशय बिकट आहे. त्यानंतर आपल्या देवस्थानला वर येताना रोडचे काही प्रमाणात काम चालू दिसले, पण तरीही दुरवस्था वाटली. याच्या मागचं कारण काय आणि काय सांगू शकाल? या मागचं मेन कारण असं आहे की अंदाजे 2 वर्षापूर्वी आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी याचं भूमिपूजन केले, पण निधी अभावी हे काम सध्या तरी रखडलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तरी दिवाळीनंतर आपण काम सुरू करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे. पण तोपर्यंत रोडची दुर्दशा आम्हाला पाहली नाही. त्यामुळे आम्ही संस्थांमार्फत वैयक्तिकरित्या सध्याचं रोडचं विस्तारीकरणाचं काम आम्ही हातात घेतलेलं होतं. ते मी काल परवाच पूर्ण केलं. त्याच्यानंतरसुद्धा आता आम्ही ग्रँडची वाट बघत आहोत. अच्छा अच्छा अच्छा. आणि मागेही आपल्याला काही ग्रँड आला आणि काही निधी पास झाला असंही लक्षात आलं होतं रोडसाठी. बरोबर आहे. आमदार निलय भाऊ नाईक यांच्या फंडातून आम्हाला 50 लाखाचे काम झालेले आहे, पण आमच्या इथं कुठलंही समाधानकारक काम न झाल्यामुळे आम्ही त्याची तक्रार आता दाखल करणार आहोत. त्या फक्त आमच्या इथं 5 लाखाचं काम झालेलं आहे. 45 लाखाचं काम 2 वर्षापासून बाकी आहे. अत्यंत निसर्गमय वातावरणात हर्षीय देवस्थान आहे. असं कुठं वाटत नाही की इथं भव्य दिव्य पर्यटन स्थळ व्हावं? एकदम बरोबर आहे. तुमची अपेक्षा एकदम बरोबर आहे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत. पुढे बघू आता काय होते ते. नक्कीच आपण आता बघितल्या प्रतिक्रिया आणि खरोखरच आमच्या वेद न्यूजच्या मार्फत हेही विनंती आहे मंत्र्यांना, आमदार, खासदारांना. अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहेत. करोडो अब्ज रुपयाचे विमानतळ होत आहेत, महामार्ग होत आहेत, पण जर याच ठिकाणी जर का थोडाफार जरी निधी दिला शासनाने तो खूप छान पर्यटन स्थळ होऊ शकतो. आणि हर्षी या ठिकाणी महादेवांचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथे एक जे झाडे जगवा या संदर्भात वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठिकठिकाणी राबवले जातात. त्याचमधली एक टीम आपल्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथं भेटलेली आहेत आणि खरोखरच अत्यंत सुंदर काम असं या निसर्गमय वातावरणात एक उज्ज्वल करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलेले आहेत आणि यानंतरही ते वृक्षारोपण ठिकठिकाणी करत आहेत. आपण त्यांच्यासुद्धा माहिती घेऊ. काय सांगू शकाल आपला थोडक्यात परिचय? नमस्कार, माझं नाव सतीश कोकले. मूलतः मी धनसरचा आहे आणि वर्तमानामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुसद जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी आहे. अच्छा अच्छा अच्छा. आपण हे झाडे याच्यासाठी लावली होती की प्रत्येक विद्यार्थ्यांना याच्यामधून काही ना काहीतरी शिकायला पाहिजे. आपलं असं अभियान होतं. श्रावण महिन्यातला जे पहिला सोमवार आहे त्या वतीने आपण हे एक विद्यार्थी एक वृक्ष म्हणून अभियान राबवलेलं होतं. एक पाऊल पर्यावरणाकडे. अच्छा अच्छा. आत्तापर्यंत आपण साधारणतः किती झाडे लावली? आत्तापर्यंत आपण साधारणतः 500 झाडे लावली. अच्छा अच्छा अच्छा. आणि किती झाडे लावण्याचा मानस आहे आपला? आपला 1000. अच्छा अच्छा. त्याला खरंच कौतुकास्पद बाब आहे की विद्यार्थी काही आज आपण बरेचसे बघतो की काही मुलं मुली अश्लीलपणे रील बनवताना आपल्याला दिसतात, पण ज्याचा एक तर त्या गोष्टीचं कुठेही समाजात बेनिफिट नाही, उलट वाम मार्गाकडे जाण्याची एक वृत्ती आजकालच्या मुलांमुलींमध्ये आपल्याला सोशल मीडियाला दिसत आहे. पण एक चांगलं काम ही विद्यार्थी टीम करत आहे. यांना वेद न्यूजकडून सुद्धा शुभेच्छा.